मनोज जरांगेंकडून आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपोषण मागे घेतलं गेलंय। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। उन्हात उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली आहे। यावर आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्याला अधिकची माहिती देतील। ज्ञानेश्वर, काय सांगाल? निश्चितच आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी काल रखरखत्या उन्हात उपोषण सुरू केलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते मध्यरात्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रसाद लाड यांची भेट घेतली। त्यानंतर जे आहे ते त्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी जे आहे ते उपोषण मागे घेतले। मात्र त्यांच्यावर जे आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता मी त्याच रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे। आपण जर बघितलं तर जरांगे पाटलांनी काही मागण्या सरकारच्या शिष्टमंडळात मांडल्या होत्या आणि त्या मागण्या ज्या आहेत ते तुर्तास मंजूर झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। आता मनोज जरांगे पाटलांनी या मागण्यासाठी 3 दिवसाचा अल्टिमेट दिलाय आणि 3 दिवसात या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी पुन्हा उपोषण करेल असं सुद्धा इशारा दिलाय। त्यात महत्त्वाची मागणी म्हणजे सातारा गॅजेट लागू करावं, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा वेळ दिला आणि 1 महिन्यात जे आहे ते सरकार आता सातारा गॅजेट लागू करणार आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने 58 लाख कुणबी नोंदी सापडल्यात दावा सरकारने केला आहे तो डाटा आमच्याकडे देण्यात यावा आणि 58 लाख ज्या नोंदी सापडल्यात त्यांना जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।